अधिक महिन्याची पोथी अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम राघवा पतित पावना रमाधवा करुणानिधे दयार्णवा देवोदिदेवा दीनबंधो तव चरण सरोजी मेन राव सदा होणी मन ऐसे देई मज वरदान कृपानिधान राघवा तव कृपा बळे समस्त वंदेन म्हणतसे हा ग्रंथ पुरवी माझा मनोरथ कृपावंत दिनांचा लक्ष्मी म्हणे हो देवादिदेव प्रश्नोत्तर परिसावा पुन्हा दीपदाना ते परिसावा कृपा करुणी स्वामिया मागील अध्यायी कथन दीप सराविता जाण मांजर केला उद्धरण नवलविंदान ऐकले तरी दीप सरसाविता इतुके पुण्याची तत्वता मग दीपाते विद्वांसता कवन वार्ता तयाचे ऐसा प्रश्नोक्षर रमेचा आकर्णोनी वंदे स्ववाचा स्वामी जो दिनजनांचा वदता झाला ते काळी मग वदे वसुदेव एके दीप विद्वंसनाचा प्रवाहो ये विषयीचा इतिहास पहावो श्रवण करावो आदरे पूर्वी मधुवनाचे ठाये एक सामवेदी विप्र असे पाहे शाकली नाम तया देही असे निजगृही आनंदे सदाचारी सुचिरमंत स्नान संध्या वेद पारंगत देवार्चने नित्परत पूजन सांगत स्वगृही दुष्ट प्रतिगृह नघे कवनाचा उपार्जना नसे दिनवाच्या स्वधर्मा पाळवणे नेमाचा काळक्रमणे चालवित तया ते भार्या वयता दोघी विमलिका सुशीला पाही एकमय वर्तती त्रिवर्गही नसे काही विपरीत तया माझी ज्येष्ठ सुशीला सदा सादर पतिवचनाला अंतर पळवणे वाचेला परम तत्पर दिवस निशी त्याईवरी अतीत अभ्यांगत कथा पुराण श्रवण करी नित्य गृहाचारीही नित्य निमित्य असे चालवित यथा विभागे ज्यावेळी प्रसंग पडे जैसा संसार प्रसंग चालवी तैसा सत्कर्मी लावतसे वायसा क्रमित ऐसा काढपई धान्य धन्य ऐसी कामिनी पतिव्रता शिरोमणी सदा सादर पतिभजने पूर्व पुण्ये लादिजे धन्य तयाचा संसार जेने पूर्वी आचरला रमावर म्हणून ऐशी संसार करणे घडे तया ते नाहीतरी दुर्मुखी भार्या मिळता संसार गेला वाया तेथे पुण्यमार्गाची क्रिया तया प्राणिया कोठवणे परी ऐसी नव्हे ती सुशीला परमपतिव्रता मंगला ऐसी येचे नाम घेता आगळा दोषमुळ परिहरती तव कवन एक अवसरी पुराण श्रवणी बैसे ते नारी तव तेथे अधिक मास परी केले निर्धारी श्रवण मग निज ध्यास करुणी म्हणे परम विनीत होवनी भरता राते बोलत शेवाणी मधुर वचने दिदवा येनात हे स्वामी देवा आज कवण पर्वणीचा ठेवा सर्व जिनांचा मेळोन थवा जाती रे विधिरा शाणार्थ जरी कृपा करुनिया मज आज्ञा दिलिया सहज तरी स्नाना जाऊनिया चोज निरखू आज निजनेने 1980 मंजुळावाने शाकले बोले ते क्षणी म्हणे आजीची पर्वणी प्राप्त झाला मळमास हा तव पुरुषोत्तमास म्हणून जन जाता स्नानास हे व्रत करावे सायास धरून हव्यास निजमणी एक मासावरी चालविता नेम तरी सकळ पापे होती भस्म संतोषोनी पुरुषोत्तमा पावती आराम स्वपदी तरी माझी आज्ञेवरून तू ह्या व्रताते स्वीकारी प्राप्त स्नान करून आदरी दीपदाना ते करी सुशिले ऐशी आज्ञा होता ती काळी परम हर्षयुक्त झाली ती बाळी मग नमन करुणी गंगाजळी स्नाना लागी पातली स्नान करुणी यथाविधी परतोनी आली गृहासंधी करुणी देवार्चना विधी
दीपदान संधी पाहात तव येरे प्रकारे जाणा. प्रथम दिवशी करती झाली अंगणा. पासून या द्वितीय दिना यथा अनुक्रमे करीतसे. ताम्रपात्री सुकृतेसी दीप ठेवतसे सायासी. तया तळवटे मुनमया कुंभाशी भरुनी ठेवतसे आदरे. मग तयाची पूजा विधियुक्त करुणी पाचारी ब्राह्मणा ते. तयाची पूजा करुणी नमस्ते दक्षिणेसहित अर्पतसे. श्रोते घेतील आशंका ऐसी केवी वदता. मृत्तिका कुंभासे न चाले अवांतर धातुसे. म्हणून मुनमयासे वदलसी. ऐसी आशंका श्रोते चतुर घेता एका हो प्रत्युत्तर. तरी दरिद्र व्यथा ऐसी थोर नसे निर्धार जगाते. म्हणून ती सुशिला पाहे दारिद्र्य व्याप्त निजगृही. इतर धातूचा स्पर्श तोही नाही मृत्तिका पात्र या लागे. जयावरी कृपा श्रीची तयाने किजे इतर धातूचे. यदर्थी वार्ता संशयाचे मनाने जे श्रोत हो. ऐसे करिता व्रताचरण सुशिला नित्य करी आपण. तव सत्पत्न्य भावमनी कल्पोन करतसे विघ्न विमल शापही. व्रत करतसे नाम सुशिला नामासारखी करणी अचळा. दुजिते नामाभिमान विमळा परिद्वेष कल्लोळा हृदयवशे. एका पुरुषाच्या दुही नारी पाहता दोघीचे विपरीत. परी एक मळा ते त्यागी स्वीकारे. ही कुण चतुरी जाणिजे असो ते विमळ नारी. निषेधिनी टपतसे निर्धारी. जेवी मुशका लागे अंतरे बिडाळकू जैसा. तैसा परी अहोरात्री जपतसे ते सुंदरी. मत्सर धरुणी अंतरे विघ्न लागे उदित. पहा दुजनांचा स्वभाव दुजी याते करावा अपाव. हा तरी सहजी स्वभाव अंग प्रभाव दुजनाचा. या लागे श्री रघुपती नको हे दुजनाची संगती. तात्काळ भ्रमे सुमती लागता संगती तयाच्या. ऐसे जपत असता विमळेस संधी साधी माशार्थ दिवस. तव सुशिला गेली स्नानास लक्षोनी दिवस एकादशी. सिद्ध करुणी दीपदान मग गेली स्नाना लागून. तव येरी काय करी कारण दीप मालवणी विजविला. दीप धृता तेही उलांडिले रक्तपात्र करुणी ठेविले. ऐसे करिता ते वेळे तो स्नानाहूनी आली सुशिला. करुणी देव देवार्थाचन म्हणे ध्यावे आता दीपदान. नेत्री पाहिजे विलोकन तो धुते सहित विजोनी दीप गेला. चित्ती म्हणे मार्जर करणे करुणी गेले ईर्ष्यणी. पुन्हा साहित्य मिळवणे करी कामिनी दीपदान. ऐसे प्रत्येही होत जाय एरी म्हणे होतसे काय. जळत असे तो पर्याय विदित नव्हे तया ते. ऐसिया परी ते विमळा पाहे कर्म करुणे विचारे स्वगृही. सुशिळा खेद करी हृदये म्हणे कवन पायी प्रवर्तला. नेनो जन्मांतरीचा ठेवा मज कैसे घडेल पुण्य देवा. हे जनार्दन माधवा कवन उपया करू मी. ऐशी चिंता करिता ती कामिने जपत वैसली ती क्षणी. तो नित्य प्रकार करणे करून गेली मुळाती. परी दया दिने काय केले विमलेने मनी जाणितले. म्हणून धृतपात्री भरून ठेविले उर्वरित स्नेह दीपाचे. हे पाहुण आपले नयने खेद करती झाली म्हणे. म्हणे देवा देवा चक्रपाणे याशी या लागोणे करू काय. वृत्तात सांगितला भर्तारासी तो तवा विहित धर्म नव्हे मजशी. सवती मत्सर म्हणून तेशे निज मानसे क्रोधी भरले. ऐसे विचारून अंतरी काय न बोले ते सुंदरी. कुसुम दिसणी राहे अंतरी गृहाचारी वर्ततसे. येणे विचारे करून व्रत करीती झाली संपूर्ण. करून या उदेपण जाण ब्राह्मण संतर्पण यथाविधी. एक संपूर्ण एक मास भरता काय प्रवर्तली कथा. तिघे पुत्र विमळेशी असता मृत्यूपंथा ते गेले. एका मागे एक मरण पावले हो सम्यक.
नेत्र जावनी अंधत्व देख, तेही देख पावली. नेत्री न दिसतसे काही, चाचपीत वावरे स्वगृही. मग आठवतसे हृदयी शेषशाही परमात्मा. हृदयी परम गहिवरून, मग आठवी पूर्ण कर्मा ते जाण. हे भगवान जनार्दन, जाणून कर्म हे केले मी तव अपराधी बहुत. पुढे केवी होय माझा प्रांत. म्हणून तळमळे हृदयात निशिदिवस तळमळी. आधी कर्म जैसे करावे, तात्काळ लागे ते भोगावे. पुढे यमयातना ते स्वभावे, न चुके कल्पांत काळी. या लागी विवेक करून सावध वर्तावे. हो जनी पुढे अवघड यम जाचने, नरक विंदानी सुटेना. व्यासादिक महाऋषी, वाल्मिकादी तपोराशी. पुराणे करुणी ठेविली जगाशी, तरुण पायाशी निर्धारे. परी जग हे अलगट मोठे, कोणी न जाती त्या वाटे. म्हणून दुःखी होती अचाटे, जातात वाटे यमपुराच्या. असो हे विमळा सुंदरी, दिवस निशी खेद करी. म्हणे धन्य तेची नारी, भरतार आज्ञेने वर्तत. मी तव भागी मोठी, परम देवाची करंटी. नेने काही हातवटी, व्रतदाना उदेपणे. अशी करिता चिंता, कालांतरे ती मृत्यूपंथा. पावती झाली ती तत्वता, यमव्यथा दारुण. यमदूती नेले मारित, चित्रगुप्ते काढिले लिखित. मग ते जाचने नित्यानित्य, भोगवित तया ते. दारुणी ते यमयातना, शास्त्रे बोलले प्रकार नाना. तदनुसार ते कामिनी, भोगती झाली दुःखाते. आठवणी आपले आचरण, अट्टहासे रडे आपण. परी तेथे सोडविता कवन, असे जाण सांग पा. सोयऱ्या आणि आप्तपाही, ते तव राहती तयाच ठाईचे ठाई. परी तेथेची न जाणती सोयी, पाडी ती अपायी प्राणिया. म्हणून आप्तवर्ग सकळ, द्रुत शर्करीशी मारिती कवळ. म्हणते उत्तम प्रकारे काळ, क्रमिला याची या संगती. सर्व सुखाची सांगाती, शेवटी कोणी कामा न येती. हितवजनाची अशी प्रवृत्ती, न जाणती हिताहित. कोणीही म्हणती ऐसे, परलोकी सार्थक करी हव्यासे. ऐसी लागे उपदेशे, न सांगती कोणीही. जरी ऐसा करीती उपदेश, मग सकळही लागती पुण्य पंथास. तव यमपुरी पळता ओस, म्हणून पुण्यमार्गाचं नेनती. असो ते विमलशा सुंदरी, यातना बघून या भारी. मग टाकली नरक घोरी, कुंभी पाकी या ते. ऐसी ते कुंभी पाकी पडत, रवरव झाली भोगप्राप्त. क्रमिता वर्ष गणित, 36 सहस्र गर्जना पै. मग जन्मा घातली ग्रामसुकरी, मग व्याघ्र जन्मा दुसरी. शृंगाळ जन्म तिसरी, बटवागुळी चवती पै. पुन्हा मानव देह पावून, निषादी झाली ती कामिनी. तेथे हिंसा कर्मदारुणी, घडले जाण ती ते. मग मीन होऊन जळी, थिल्लोदकात तळमळी. तयावरी ते घार झाली, आकाश पकडी फिरत. ऐसे जन्म भोग भोगिता, परम कष्ट झाले तत्वता. नको नको ते जन्मव्यथा, श्री रघुनाथा घडू देई. या परी दीप विद्वांसण, तेची कथिले होय कारण. एका पुढील कथन, सुशिळेचे कसे ते. काळांतरे करुणी जाण, तेही पावले असे मरण. विष्णुदूती विमाने वाहून, नेले पैती ते. या लागे पुरुष अथवा नारी, व्रत केजे हो निर्धारी. ये कलियुगा माझारे, उपाव श्रीहरी पै केला. परम दयाळू दीनानाथ, वृद सत्य करावया व्रत. होऊन या कृपावंत, आदरे सांगत लक्ष्मीशी. एव दोघी स्त्रियांची दोन गती, एक सद्गती एक दुगती. परी शाखली ते कवनगती, एकी जे पुढती श्रोतेजन. दोघी स्त्रिया पावता निधन, चित्ती उदास तो ब्राह्मण. तिघे पुत्र पावले मरण, पुढे संतान नशीची. म्हणून तळमळ मानशी, रात्रंदिवस कुचमुशे. हे नवसंगती संगदोषी, घडे अनायाशी प्राणिया. पातक जे कैकवाचिक, तैशीची हे संसर्गिक. शास्त्राधार असे देख, म्हणून पातक बोलिजे. या परी कष्टी तो ब्राह्मण, पावता झाला परमक्षीण. काळांतरे पावला मरण, नेला बांधून यमलोकी.
पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ दानधर्म आचारशीळ या लागी तया ते केवळ नशे हळहळ जाचनीचे परी विष्णुलोकी सुशीलेते नारदे कथिले येते तिने प्रार्थिले विष्णू ते करुणामृत वचने करुण म्हणे देव देवा हशिकेशी तू तव कृपाळू होशी तरी कोण दशा वर्तराशे निज मानशे विचारा मग संतुष्ट होणी नारायण तया आनवी धाडून विमान मग उभयता दोघे जण वैकुंठी भवना पातले ते या प्रकारे लोकार्थ बरवा श्रोती आदरे परिसावा न्यूह पूर्ण क्षमा करावा दोष न ठेवावा मज लागे पावनिया समताचे अर्थार्णव्य वर्णिला येथे प्राकृत भाषा म्हणिती ते अवेर संती न करावा सामर्थ्य केला पाहुणेरा वरवा म्हणून देवळांते अभिरावा हे केवी उचित थोरिवा विहित भावा न दिशे स्वस्तीचे अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्यपुराणेचे सम्यत मनोहर सुत विरचित सप्तम अध्याय गोळा गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 8 अधिक महिन्याची पोथी. श्री गणेशाय नम, श्री सरस्वत्ये नम, श्री रामचंद्राय नम. जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनद्वारा कृपासागरा करुणाकरा वेदोद्वारा दीनबंधो अनाथनाथा दयाशिंदो करुणासागरा दीनबंधो कृपाकटाक्षे अवबोधो ग्रंथारंभे वेदो लागोपई मलमासे त्व शक्तांना स्नानादो की शुभना एका आता श्रोतेजन लक्ष्मीनारायण संवाद जान जे करती समग्र कथन होय निरसन महापाप लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा अगाध तुमचा महिमा जो एकता कर्मा कर्मा पासव मुक्त होती तरी आता प्रश्न एक स्वामीहार आहे असे देख शरीर झाली आशक्त नघडे देख स्नानविधी जया ते मुख्य नाही स्नान तयाने काय करावी दान तरी निष्फळ तो जन्मोन भूभार केली जेने पै तरी एसियाची कवण गती तरी निष्फळ तो जन्मोन भूभार केला तेने पै तरी एशियाची कवणगती मज निविधावे कृपामूर्ती तेने तरुणोपाय प्राणियाप्रती घडी सदैव अन्यायासे एक साध्वी वचनाते तुवा प्रश्न केला निरुते तो तव सर्व या जगाते परमोपकार जानपा तरी शक्ती नाही जया शरीरी आणि धन तीही नसे पदरी इच्छा देव धोवलीसे अंतरी करावे परोपरी वळता ते ऐसे अंतर जयाचे द्रवले नारी अथवा पुरुष भले तयाने पाहिजे काय केले तरी वाहिले भामिने मुक्त क्रिया जयाशी पाही तो विचारो भलतीये ठाई तैसेच हेई नवाई ठाईचे ठाई तटस्थ या लागी सांगतो एके भजन करावे परमनिके भजनाविन अनेक देखे सार्थक अनेक नसेची भजने तरले महाज्ञानी तपस्विया माझी शिरोमणी महाराज तो नारदमुनी नामस्मरणे रत सदा नाम जपे कैलासनायक हळहळ झाले शांत तात्कालिक ऋषी माझे पुण्य लोक वाल्मिकी देख त्रिलासे नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पहावो त्रिलोकीचा समुदाहो मान्य केले तया लागी या लागी सुंदरी पायी नामस्मरणाविना सार्थक नाही न डाव्या अधिक प्रवाही शक्ती नाही म्हणून शक्ती नशे जयाच्या देही तरी भजन करावे तेही सदा सर्वदा हृदयी अच्युत चिंतन करावे कोटी गोदानाचे फळ पाहे जन्मावरी तीर्थ केले नाही अपारदाने दिली स्वरी तरी तुलना नाही नामाशे कोटी यज्ञाचे जे फळ ते नामे पाविजे तत्काळ असे ना हे नाम सुफळ कोणी न भजे तया ते भुकाचे मुखे नाम घेता काय वेचे हो तत्वता अथवा निमिष अधिक आठविता यदुनायक या विना अनिक नसे काय म्हणून आशक्त पुरुषा ते पायी हरिभजनाविन काय दुसरे सार्थक नाही न पडावे प्रवाही अनिक जरी झाले पापाचे डोंगर नारी हो अथवा नर पाप शाळना ते आन विचार नाम निर्धार बोलिला असे या कलियुगी जाण लतिके घडतील नात पातके
स्त्रीहत्या बाळहत्यादिक भ्रूणहत्या महापाप मात्रागमने मातृहत्यारी भगिनी स्वागमनी निर्धारी शेकी तयाचा जो वध करी पापे अहुरिया नामे गुरुहत्या पितृहत्या जाण गोहत्या विलाशी जो धन मांसाहारी मध्यपाषण अनिंद जाण विप्राशी ही महत्पापी सांगितली शूद्र पापे नाही गणली नावे नाश होती सगळी जेवी होळी तृणाची आपुलेने न करावे नामोच्चार तरी दुजिया ते करावा सोपस्कार अथवा श्रवणे पुराणश्रवणी क्षणभर जाऊन या बैसावे अवधा वेळ संसार धंदा करिता फुरसतची नाही तत्वता तथापि क्षण एक पाहता अवकाश की जे सज्जने अमूल्य नरदेहाची प्राप्ती कोटी वेचिता नहे एक घटी आयुष्य जात शेवठावटी म्हणून पुण्य साठी पैकी जे यथार्थी इतिहास भरवा श्रोता विमळ परिसावा तया योगे जगाती सर्वा अपरती घडे तात्काळ उत्तर देशी नर्मदा तीरी भुसर नामे एक नगरी तेथील एक ब्राह्मण गृहाचारी असे अधिकारी ज्योतिषी कांतातयाची पाहता नामे सावित्री परमपतिव्रता अवघा वेळ संसार धंदा करिता नाम तत्पता न मोडी हे गोविंदा कृष्णा गोपाळा मुखी सर्वदा हाची चाळा पती तिचा परम घनगडा असे आगळा कुपनतो पोटानं खाये पुरते अन्न सा संचिरलेची साची तसे धन कोणी दिदलिया वस्त्रनूतन टाके वेकोन धनलोभी ऐसे धना संग्रहिता पायी सप्तकुंभ साचले स्वगृही सुवर्ण नाणे असे तेही धन पायी संचितार्थ कांतीशी धड वस्त्र नसे पोटा अन्न मोजून देत असे स्वयं एकभुक्त करतसे धड गोडसर से न पाहे या रीती क्रमितसे काळ पोटी नसे एकही बाळ कांता करी तळमळ म्हणे धन हे निष्फळ असोनी नेने कधी कुळधर्म कुळाचार तीर्थ पर्वणी सणवार आशक्त सदा धनाचार नेने प्रकार अनेकही काय करावे इतिहास नेने कधीही सुग्रास ऐशी अशी देवे संगतीस कापा घातले मज लागी स्वगृही तुकी आपदा परी पतितेन मागे कदा नामहीन सांडी सर्वदा गोविंदा गोपाळा माधवा ऐसे वर्तता संसारी तव वर्तली नवल परी ब्राह्मण गेलासे बाहेरे कुशी वळी ते आणावया तयाचा नित्य हाची व्यापार पंचांग घेऊन बरोबर सदाचा तो रानभर जाय निर्धार रानाते ऐसे एकदा एके अवसरी एक शूद्र दुजी ग्रामाधिकारी माध्यांती समय पातला घरी म्हणे आयस घरी भट्ट बाबा तव कांता आली धावत कोण पुसोनी पुसत येरू वदे ती शूद्र मी शूद्र निश्चित आमंत्रणार्थ पातलो आज माझी ग्रामे ब्राह्मण भोजन आहे धामे ऐसे म्हणून पातलो मी देवाया आमंत्रण तरी बाबा आलिया बाहेरून सत्वर धाळा माझी या सदनी विलांबन लाविजे क्षणी येता क्षणी धाळीजे ऐसे सांगोनी तो गेला तव दिवस संपूर्ण माध्यांत झाला तो सेवेची ब्राह्मणही पातला कुशी भारा शिरावर तो भारा आपटीला तात्काळी उसासा टाकोनी बैसला स्थळी कांतीशी म्हणे ते विळे उदका आणि प्राशाणा एरी उदक न देता धडे निरूप सांगत शेतातळे म्हणे एक हो स्वामी परवडी शूद्र यागडे पातलासे ग्रामतयाचा कोश दोन तुम्हा देवणी गेला आमंत्रण म्हणे सत्वर द्या पाठवून कुळमधील ब्राह्मण भोजनाशी ऐसे एकदाशी मात तैसेची उठीला गडबडीत म्हणे पंचपात्र देईतरीत जातो निश्चित धावणे एरी म्हणे उदक स्वीकारा तो म्हणे मार्गी असे झरा मज जाण्याशी असे त्वरा उदक मार्गी स्वीकारीन ऐसे एकता वचन गाठी येरी पिटतसे लल्लाटी म्हणे हो कटकटी केवी हा वाटा बापाचा इतुकी धन असो न गृही परी नाही याचीची दैवी आहे रे शेषशाही कैशी नवाई हे केली कान सरे हे माझा भोग या ते पावल्या मी अर्धांग तव पापिया माझी सांग शिरोमणी असे हा ऐसे म्हणून ते अवसरी शर्करा मिश्रित दुध झारी आणून ठेवली झडकरी तया निकटी तत्काळी ग म्हणे हे उदकाची झारी घेऊन जाईजे बरोबरी
तृष्णा लागेल मार्गावरी, प्राशन करी दयाळशा. निके म्हणून वरी घेतले, तक्षणी प्राशन नाही केले. मार्ग झळकरी चाले, विलंब झाला म्हणून. चालता क्रम तसे पंथ, धर्म दाटलासे असोत. धापा देऊन धावत लगबग बहुत भोजनाची. पाहाव मिष्टान्नासाठी, विप्र लागे आवड मोठी. परान्नाचे लाड लखुटी, टपत पैसे बघ जैसा. आली आहे आमंत्रण, जीवा उल्हास माने पूर्ण. ऐसे ते ब्राह्मणाचे जिने, या लागे घडवण झाले ते. असे मार्गी जाता ब्राह्मण, वसंत ऋतू तापले वृष्ण. जवळी असता जीवन, प्राण जावो तरी न सेवी. तृषेने झालेसे व्याकुळ, मने उदक असे माळ. सभोवती निरखतसे सकळ, सावली पैन देखी तेथे. एक मग एक वारुळ देखिले नयनी, तयासी सावली पाहुणी. नावेक स्थिरावला तैस ताणे, उदक झारी काढीत. तृषेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही दृष्टी. तैसेची लावी तसे होती, गौल्यता दृष्टी देखत. मग प्राशन करिता जाण, तशीची तोंडीचे हाती घेऊन. मने हे जी शिवन भगवान. बुडविले रांडेने सर्वही, यावरी तो दुग्धझारी. ओतिली वारुळी माझारी, चांडाळ तो प्राशन न करी. केली परी असी तिने, परी नामस्मरणाचे महिमान. कांता नित्य करतसे आपण, तयाची योगी करुणी जाण. फिटले तयाचे एक फुसकारा, सरशी ध्वनी निगती झाली तक्षणी. येरू दचकला अंतकरणी, म्हणे हे तो करणी अघटित. तया वरडा माझी देख, महा भुजंग असे भयानक. तप्त शरीर कसरविले मुख, उष्णे देख संतप्त झालासे. तव त्या वारुडा माझी, दग्ध झार पडली मुखा माझी. गडगडोनी प्राशन करिता जी, मना माझे संतोषाला. तात्काळ निघाला बाहेरे, मनुष्य रूपे ते अवसरी. फणा भरवणे शिरी, बोले त्या अवसरी. ब्राह्मणा ते म्हणे कृपावंता, तू कोण पर उपकार्या सगुण. संतुष्ट केले मज लागून, ये काळी. स्वामी राजा म्हणे इच्छा असेल मानशी, तेवी मागिजे आम्हापाशी. संकोच न धरावा मानशी, ब्रह्मदेवा महाराजा. ऐसे तयाचे उत्तर ऐकून, येरू परम दचकला म्हणे. म्हणे कवन बोले मनुष्यवाणी, मागे परतून पाहात. मागे परतोनी पाहे तया ते, तव पंचफणा मस्तकावरू ते. मनुष्यवाणी बोलते त्या ते, एका श्रोते हो. म्हणे आपण असा कवन, मस्तकी फणा दारुण जाण. बोलता मनुष्य ऐसे वचन, की जे निवेदन मज लागे. तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव अशी शिष्य. संतुष्ट झाले माणस, दूध पाशणे तुझी या लागी झालेसे प्रसन्न. इच्छा असेल ते मागे वरदान. येरू करी हास्यवदन, म्हणे हे तो विधान कांतेचे. एके महाराजा या अवसरी, कांता आमुचे असे घरी. तिथे पुसून झळकरी, येतो माझारी परतोन. तेशी इच्छा असे काय, हे तो मज ठाऊक न होय. इतवा केला तो उपाय, तो पर्याय तेचा असे पै. मी परतोन मागता येतो, आपण स्थिरावे समर्था. येरू तथास्तु मरण तत्वता, झाला परतता ब्राह्मण. कैची संध्या कैसे स्नान, तेथे कैसे भोजन पान. दिदले सोडून आमंत्रण, आला परतोन निजगृही. धावत पडत लगबगे, गृही पातला लाग वेगे. द्वारदिशी होणे म्हणे कोठे गे, घर बुडीवनी पापिष्टे. ऐसा पती शब्द ऐकता, धावत आली पतिव्रता. चरणावरी ठेवणी माता, अपराध समर्था क्षमा करी. नमना ऐसे ओढण, दुजे न देखे पै जाण. तात्काळाची शांत होण, क्रोध निघून पै गेला. मग समूळ वृत्तांता ते सांगता झाला ते. ते तुवा दुग्धझारी निरुते, दिदली पाषाणा मज लागी. उदक म्हणून पय दिले, क्रोधे मी तो नसे प्राशिले. म्हणून वारुडी ओतविले, तो प्राशिले भुजंगे. तात्काळ मनुष्यरूप धरून प्रसन्न झाला मज लागून. पुसावया तुझ कारण, आलो धावणी तत्काळी. तरी काय इच्छा तिचे मागतो तयाशे. एकूणी ईशा वचनाशे, इरी मानशे चाटकले. म्हणे नवल केवढे झाले, आमंत्रण सोडिले.
बोलतसे ऐशिया बोले सत्य मिथ्या हरी जाणे. विचार करून निज मने म्हणे तुकेची वांगे तया लागून. जे दिले असे तेची देऊन मनोरथ पुरवावे. इतुकेची मागा स्वामी अनिक नशे काही. भूमी तथास्तु म्हणणे स्व आगमी. जे दिले असे तीच देऊन मनोरथ पुरवावे. इतुकेची मागा स्वामी अनिक नशे काही. भूमी तथास्तु म्हणणे स्व आगमी. परता झाला तात्काळ येऊने नमिले शेषराजा म्हणे एके वचन महाराजा कांतीचे मानाशी जे चोजया. श्रवण करी आदरेशे ती बोली दिदले तिची द्यावे. अनेक न मागू जीवे भावे सामर्थ ह्याची पुरवावे. मनोभावे दयाळू ऐकोने तयेचे उत्तर शेष वदे कर्म अघर. कांता तुझी परम चतुर रामेन वर नेटका. ते वर नशे तुझीची कपाडे परिदेने घडी जे काढे. तथास्तु म्हणून ते वेळी गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परतला तेथून मार्गे विचार करतसे म्हणे आमंत्रणे दिली सोडून संधी अस्तमाने होऊन आली. तरी आजी सुदिना पर्वकाळ शनी प्रदोष परमा मंगळ. तरी ग्रामावाशी द्विज सकळ भोजना लागे पाचारू. म्हणे मिष्टान्न करुणी बरवे भूदेवा ते तोष व्हावे. आपण इष्ट वक्षावे मन संतोष व्हावे कांतीचे. ऐसे करुणी विचार गृही पातला सत्वर. परमहर्ष होऊन निर्भरा बोले उत्तर श्रीशी. म्हणे तुवा सांगितली जी रीती आम्ही मागितले भुजंगाप्रती दिदले म्हणून त्रिवार. वचनोक्ती वंदने गुप्त झाला तो. तरी एक वचन आम्हा शुद्धीने केले फार. आजी प्रदोष आणि वार पर्व पार बोलिजे या लागे ग्रामवासे. ब्राह्मण तया देऊनी हित आमंत्रण. तुवा षडश अन्न निर्मून करी पक्वान यथास्थिती सामग्री. आणि तो या अवसरी म्हणून पातला गृहांतरी. उकरोनिया द्रव्याची घागरी घेतली करी सुवर्ण नाणे 5. मग शर्करा सहित सामग्री सर्वही बांधी पदरी. आमंत्रणे करुणी घरी आला घरी मागुता. ऐसे होता ते अवसरी कांतीच्या हर्षण माहे अंतरी. म्हणे संतुष्ट झाला मुरारी. उपजली अंतरी सदासना. मग लगबगे पाकसिद्धी करिता झाली ते गुरुनिधी. षडश अन्न नानाविधी सिद्ध करुणी ठेवीत. मग भरतरा ते विनिसंदरा. म्हणे सत्वर ब्रह्मणा ते पाचारा. विलंब झालाशे तुम्हा ते खरा. होईल एखादा पिता मोक्ष. एक याम भरली निशे सत्वर वैसावे भोजनाशे. येरू परम हर्षयुक्त मानशी. ब्राह्मणाशी पाचारिले आद्यपाद्यादी भोजन करता झाला आपण. देऊनी समूळ सुमना आणि चंदन रंगमाळिका घातली. विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे. दीप उजळवणी सर्व पवित्रे. कणा रांगोळी निरंजन पात्रे. प्रतिपात्रे ठेविलासे. मग सरसावणी अचळाते वळीतसे पक्वान्नाते. जोडुनिया बद्धस्ताते ब्राह्मणाते वळीतसे. मरदी ब्राह्मणा नवल काही कधीच ऐसे देखील नाही. आपोप आजीची नवाई भाग्य आमुचे उदलेल. असो भोजन होणी निवाळे. मग आपोप दशोगुणी विडे दक्षिणा दिदले अधिक ओढे सुवर्ण नाणे प्रत्येकाएक. कांतीही भोजन सरिले आणि आजी परमभागे उदले. सावकाश भोजन झाले भुसर आले गृहाशी. मग तो ब्राह्मण धनसंच सत्कारी करिता झाला व्यंग. समय अतीत आलिया पाहे नव्हे विन्मुख तया ते. ऐशी धरिता सद्वासना पापा ते झाली तशाळना. झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगना तयाची. कालांतरे करुणी उभयता पावती झाले मोक्षपदा. ऐशी नामस्वराची वार्ता तुम्हा सर्वदा निवेदिली. कथा हे गोड ऐकिली म्हणून दृष्टीशी युजुली. निहते पाहिजे क्षमा केली श्रुती अशी आदरीशी. हे ते दंतकथा न म्हणीजे प्रत्ययोग प्रणांतरी पाहिजे. नामस्मरणाविन आन तुझे नशे जाणीजे सर्वदा. या कलियुगा माझे नामसार वंदने गेले महाज्ञानी ऋषीश्वर. आणि भार्गव वचन निर्धार लोकाधार परिसावा. इति अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्यपुराण संवत मनोहर सुत विरचित. अष्टमोध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय.